आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्याने नृत्याला साता समुद्रापार पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार। पालघरच्या जव्हारमधील वाळवंडा या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या भिकला धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्याने नृत्याला साता समुद्रापार पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं जाणार असून मागील 80 पेक्षाही जास्त वर्षांपासून भिकल्या धिंडा हे तारपा वाद्य वाजवत आहेत। शिक्षण नसलेल्या धिंडा यांना अवघ्या 12 वर्षापासूनच तारपा नृत्याची आणि वाद्याची आवड निर्माण झाली असून आज 92 वर्षाचे झाल्यानंतर देखील त्यांच्या तारपा वाद्याची तीच आवड कायम आहे। आतापर्यंत त्यांनी शेकडो पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं असलं तरी देशातील सर्वोच्च असलेल्या पद्मश्री या पुरस्कारामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळतोय। तारपा हेच वाद्य आपलं दैवत असून येणाऱ्या पिढ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे असं आवाहन देखील यावेळी धिंडा यांच्याकडून करण्यात आलंय। चांगला वाटतं, कसा वाटत, चांगला मन समाधानाला हातात अजून दिला नाही पण मन समाधान झाला। कधी ना कधी तरी मिळणारच आहे, हे माझा भाग्य समजा। किती वर्षापासून तुम्ही? मी बारीकच्या म्हणजे 10-12 वर्षापासून गाई चारायला लागलो, तेथून तर मी गुराशी माझा वाद्यच चालवा असा हे वाद्य वाजवायचा, म्हणजे शरीर पण चांगला आणि मन समाधान होय। त्याच्यात जे काय मी देवाची आराधना करत ते तुम्हाला माहित नाही पडल, पण त्याचा ऐकाय मन समाधान चांगला वाटत। किती किती कशाने हे तयार केलं जातं? काय हे माडाचं पात आणि हे बंबू नर आणि मादी असा परिवार बनवलेला आहे आणि त्याला दूध चोडलेली आहे। आता तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? तरुण पिढीला काय सांगायचं, आता त्याला समजवला पाहिजे, समजला पाहिजे, त्याला कळला पाहिजे ही संस्कृती टिकवायला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पालघर।